दिवसाची सुरुवात अशी बरोबर संदेशाचे अनेक प्रकार असतात आणि काही संदेश असे असतात की ते देणारे देऊन टाकतात, पण ते स्वतःला कधी लागू करत नाही आणि स्वतः त्याप्रमाणे कधी चालत नाही, पण ते संदेश देतात, ते लोकांसाठी संदेश देत असतात. एक गोष्ट लहानशी सांगतात की एक मनुष्य आपल्या पत्नीसोबत एका स्वतंत्र घरामध्ये राहत असतो. त्यांनी छानपैकी आजूबाजूला कंपाऊंड केलेलं असतं आणि त्या आतमध्ये त्यांनी काही फळभाज्या लावलेल्या असतात, टमाटे लावलेले असतात, कुठे पालेभाज्या लावलेल्या असतात आणि अशा प्रकारे एक छोटीशी बाग त्यांनी तयार केलेली असते. परंतु त्यांच्या शेजारी जो असतो त्यांनी कोंबड्या पाळलेल्या असतात आणि ह्या कोंबड्या नेहमी यायच्या आणि ते भाजीपाला उकरायच्या आणि कधी खायच्या, कधी टोमॅटो अर्धवट खाऊन जायच्या आणि ह्या लोकांना खूप राग यायचा. परंतु हाकलायला गेलं की त्या कोंबड्या पळून जायच्या. आणि मग एक दिवस त्यांचे चर्चचे पाळकसाहेब त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी बाहेरगावी जात आहे, तर ह्या रविवारचा चर्चचा संदेश तुम्ही द्या. त्या मनुष्याला त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे रविवारीच तो मनुष्य उठला, तयार झाला आणि तो चर्चला निघून गेला. त्याची पत्नीसुद्धा जाण्याची तयारी करत असतानाच तिने खिडकी बाहेर बघितलं तर तो कोंबड्या परत आलेल्या आणि ती भाजी, नुकतीच लावलेली भाजी ते उकरत होते आणि त्या पत्नीला खूप राग आला आणि ती रागामध्ये त्या बाहेर गेली आणि त्या कोंबड्यांना हुसकायला लागली आणि त्या हुसकण्यामध्ये तिने एक कोंबडा पकडला आणि तो कोंबडा तिने घरामध्ये आणला, त्याच्या पायाला दोरी बांधली आणि त्याला तसंच ठेवलं आणि विचार केला की चर्चवरून आल्यावर ह्या कोंबड्याला कापू आणि चांगल्यापैकी भाजी करू आम्ही. आणि ती चर्चला निघून आली आणि तिच्या पतीचा, त्या माणसाचा संदेश सुरू होता की शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ धरू नको. आणि त्यावेळेस तो मनुष्य अतिशय सुंदर संदेश देत होता, खूप सुंदर संदेश देत होता आणि ह्या पत्नीची खूप घालमेल सुरू झाली की मी काय केलं. आणि मग ती चर्चमधूनच उठली आणि ती घरी गेली, तिने तो कोंबडा सोडून दिला आणि परत येऊन चर्चला बसली. आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर तिने त्या मनुष्याला, आपल्या पतीला हा सगळा म्हणजे घटना ती सांगितली आणि हे ऐकल्यावर त्या माणसाला खूप राग आला. तो बोलला की अरे हा संदेश जो आहे हा दुसऱ्या लोकांसाठी होता, मंडळीमध्येसाठी होता, चर्चमध्ये आलेल्या लोकांसाठी होता, तुझ्यासाठी तो संदेश नव्हता. काय गरज होती तुला तो कोंबडा सोडून देण्याची. आज बऱ्याच वेळेस संदेश जो आहे, जो संदेश देतो तो कधी त्याप्रमाणे वागतो का, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तो वागेलच असं नाही. देवाचा संदेश ज्यावेळेस द्याल तेव्हा मनात हाही विचार करा की ह्या संदेशाप्रमाणे मी स्वतः वागतो का. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिंकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय 3रं वचन. 1 Corinthians chapter 14 and verse 3. संदेष्टा हा मनुष्यास उन्नती, बोध व सांत्वन होण्यासारखा बोलतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.